RSS टॅक्स चुकवते. RSSने 100 वर्षात सरकारकडे नोंदणी केलेली नाही. म्हणजे जी काही रक्कम RSS कडे येते, जे काही गुरुदक्षिणेच्या नावाखाली माल गोळा केला जातो, हा टॅक्स रुपी जो शासनाला देणं लागत असतं, हे कधीही देत नाहीत. मग कर्नाटकचे गृहमंत्री प्रियांक खरगे ज्यावेळेस राज्याचे गृहमंत्री म्हणून ते एक पत्र लिहितात आणि RSSचे सरसंघचालक मोहन भागवतांना प्रश्न विचारतात, त्यावेळेस ते निरुत्तर होतात आणि स्वतःची संघटना ही धर्माशी कनेक्ट करून ते म्हणतात, हिंदू धर्माला त्या ठिकाणी कुठं नोंदणी आहे, तर मग RSSला नोंदणी असेल. म्हणजे काय? या देशामध्ये ज्या गोष्टी नोंदणीकृत नाहीत त्या अधिकृत मानल्या जात नाहीत आणि RSS जर टॅक्स बुडवण्यासाठी आज सत्तेमध्ये त्यांच्या पक्षाची सगळी माणसं हजारो करोडो रुपये ह्या RSSला देतात, तो सगळा ब्लॅक मनी, तो सगळा पैसा हा थेट RSSच्याच तिजोरीत जातो, इतरांना कुणालाही मिळत नाही. मग जर तुम्ही कर्नाटकच काय, गुजरात असेल, तामिळनाडू असेल, इकडे पंजाब असेल, बिहार उत्तर प्रदेश असेल, महाराष्ट्र आंध्र प्रदेश असेल, केरळ असेल, झारखंड हरियाणा असेल, जेवढे काही या देशामध्ये राज्य आहेत तिथं ही विस्तारलेली RSS ही जर नोंदणीकृत नसेल आणि ते जर मग सगळा व्यवहार आणि इतर सगळ्या गोष्टी करत असतील तर हे बेकायदेशीर आहे की नाही हा प्रश्न त्यांनी विचारलाय. मागच्या काही वर्षांपूर्वी RSS वर बंदी घाला सुद्धा म्हणले होते, काँग्रेसची मागणी. आज सुद्धा काँग्रेसचेच म्हणजे कर्नाटकमध्ये सरकार आहे आणि काँग्रेसचे जे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत त्यांचे सुपुत्र प्रियांक खरगे हे थेट RSSला प्रश्न विचारतात. बघा गंमत काय, तुमच्या माझ्या कुठल्याही संस्था संघटना किंवा काही असू द्या, नोंदणी असल्याशिवाय किंमत नाही. आणि जी संघटना 100 वर्ष झालं या राज्यात आणि देशात काम करते त्याच्याकडे नोंदणीच नाही, म्हणजे तुम्ही आम्ही टॅक्स भरून किंवा तुम्ही आम्ही नियमात राहून सगळ्या गोष्टी करायच्या. म्हणजे ज्या लोकांना भारताचं संविधान मान्य नाही, नियमांचं देणं घेणं नाही, ते या देशातील संवैधानिक मूल्यांनी काम करत नाहीत असं चित्र स्पष्ट होतं. म्हणजे याचा अर्थ असा आहे का की नोंदणी केली तर रेकॉर्डवर येतं आणि रेकॉर्डवर आलं की सगळं दाखवावं लागतं, म्हणून RSS हे सगळं करत नसावी. पण नोंदणी नसल्यामुळं हे RSSची मंडळी किती कायदेशीर आणि किती बेकायदेशीर काम करत असेल याचा थोडा जरी अभ्यास केला तर जी 2014च्या अगोदर RSS वर बंदीचा प्रस्ताव म्हणजे तो पार 84 नंतरचा जरी असला तरी हे या राज्यात आणि देशामध्ये काय घडतंय, यांच्या कशा कारवाया आहेत किंवा यांच्या कशा भूमिका आहेत, काय आयडियोलॉजी आहे, या सगळ्या गोष्टीतून स्पष्ट होतं. गृहमंत्री कसा असावा, प्रियांक खरगेंनी जे प्रश्न विचारलेले ते घटनात्मक नियमांना धरून विचारले. मी एक कायद्याचा विद्यार्थी आणि ज्यावेळेस तुम्हाला कुठलीही नोंदणी, कंपनी नोंदणी असू द्या किंवा एखादी संस्था असेल, NGO असेल, काहीही तुम्ही नोंदणीकृत करा, याची नोंद तुमची शासनाकडे असते. अशी कुठली संस्था आहे हो ज्यांना आम्हाला नोंदणीच करायची नाही म्हणून त्या ठिकाणी तसेच बसतील. आणि समजा नोंदणी केल्याशिवाय तुम्ही बँक खातं काढू शकत नाही, कुठलं ट्रान्झॅक्शन करू शकत नाही, म्हणजे तुम्ही जर काहीच करू शकत नसाल आणि करायचं नसेल तर म्हणजे तुमच्या मनात काहीतरी काळबेर आहे. मोहन भागवत त्याच्यावर असं म्हणाले की आमची नोंदणी मागणे म्हणजे धर्माचीच नोंदणी मागण्यासारखं आहे. आतापर्यंत RSS जे काम करतं हे देशातल्या नागरिकांना माहिती म्हणे. अहो तुम्ही नोंदणीबद्दल बोला ना, तुम्ही तुमच्या व्यवहाराबद्दल बोला. जर नोंदणी नाही केली तर कसे पैसे ढापता येतात याच्यावर चर्चा सुरू आहे.
याच्याबद्दल सगळ्या गोष्टी चर्चेल्या जातात, याच्याबद्दल RSS चर्चा करत नाही. म्हणजे RSS वर फार मोठी संक्रांत येते की काय, अशी एकंदरीत परिस्थिती राज्यासह देशात येऊ शकते. पण सत्ता त्यांच्याकडे आहे. या देशातली सत्ताच RSSच्या ताब्यात असल्यामुळे, अर्थात त्यांच्याच विचारांचे प्रधानमंत्री असल्यामुळे, त्यांच्याच विचाराचे इतर राज्याचे मुख्यमंत्री असल्यामुळे, म्हणजे कदाचित महाराष्ट्रासहित सगळ्या राज्यांमध्ये जोपर्यंत हे प्रकरण न्यायप्रविष्ट होत नाही आणि माननीय सर्वोच्च न्यायालय जोपर्यंत निर्णय देत नाही, तोपर्यंत म्हणजे सरकारच्याच आदर्शवत विचाराने हे सगळं चालणार आहे. तिथं RSSचं काही होणार नाही. पण जे प्रश्न राज्यामध्ये उपस्थित केले, मग ते कर्नाटक असो, महाराष्ट्र असो किंवा देशभरातले इतर राज्य असो, या सगळ्यांचं जर म्हणणं असेल, जी संस्था संघटना रजिस्टर नाही त्याचं नाव सुद्धा त्या ठिकाणी म्हणजे कुठं काढलं गेलं नाही पाहिजे, त्याच्यावर बंदी आणली पाहिजे. आणि भविष्यात जर असं घडलं किंवा माननीय न्यायालयाने या सगळ्या गोष्टी लक्षात आल्यानंतर किंवा न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्या, तर मला असं वाटतं RSS साठी ही फार मोठी धोक्याची घंटा भविष्यात वाजू शकते. हा झाला एक मुद्दा. दुसरा मुद्दा, त्या अगोदर सर्वांचं या संतोष शिंदे ऑफिशियल आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलवर मनपूर्वक हार्दिक स्वागत. विनंती एवढीच आहे, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, संतोष शिंदे ऑफिशियल हे चॅनल सबस्क्राईब करा आणि जे कायदेशीर आहे, कायद्यानं आहे, तेच आपण चर्चा करतोय. साधा फ्लॅट जरी भाड्याने द्यायचा घ्यायचा असेल तरी ऍग्रीमेंट करावं लागतं, ज्याला रेंट ऍग्रीमेंट म्हणतात. एखाद्या NGOच्या माध्यमातून किंवा संस्थेच्या माध्यमातून काम करायचं असेल तर ती संस्था अगोदर रजिस्टर करावी लागते. नोंदणीकृत संस्थाच चालू शकते. इतरांचा फंड वगैरे घ्यायचा असेल तर तुम्हाला तुमची संस्था तशी नोंदणीकृत पाहिजे. म्हणजे या सगळ्या गोष्टी जर व्हॅलिड असतील, महत्वाच्या असतील, तर मग RSSनी नोंदणी का केलेली नाही? गोळवळकरांना किंवा हेगडेवारांना संस्था नोंदणीकृत करायची नव्हती का? का तिथं वंश परंपरा येईल आणि या सगळ्या गोष्टी वेगळ्या राहतील, हा त्यांचा विचार होता की RSSच्या लोकांना फक्त तयार करायचं आणि समाजात सोडून द्यायचं, आपली फक्त एक फॅक्टरी आहे असं समजून त्यांनी RSSची निर्मिती केली का? आणि जर असं असेल, मग जी लोक त्याच्यात काम करतात ते सगळे अनधिकृत अनपेड पोलीस आहेत का, जे की आपला कधीच विचार करत नाही आणि सोयीनं आपल्या परीनं विचार करतात? हे जर या सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्या तर मला असं वाटतं की हे अत्यंत भयानक आहे. मोहन भागवत, प्रियांक खरगेंनी ज्यावेळेस प्रश्न विचारले किंवा तिथल्या राज्यामध्ये याविषयी प्रचंड चर्चा सुरू आहे, देशभरात ही चर्चा आता सुरू झालेली आहे, तर RSSचे सरसंघचालक म्हणतात की आम्ही म्हणजेच धर्म आहे आणि धर्माला तुम्ही चॅलेंज करताय किंवा प्रश्न विचारताय किंवा टार्गेट करताय. आणि खरगे असं म्हणतात की मी संवैधानिक पदावर आहे, मी कायद्याने तुम्हाला विचारतोय की जर तुम्ही नोंदणीकृत असाल तर दाखवा, नसाल तरी सांगा. म्हणजे याचा अर्थ असा आहे की विचारांची लोक तयार करून त्यांच्या माध्यमातून बाकीचा जो विचार आहे तो पेरत राहायचं आणि मूळ विचारापासून लांब जायचं. याला जर हे अशा पद्धतीचं षडयंत्रकारी संघटन जर म्हणत असतील, तर जे आमचे मराठा बहुजन बांधव त्या RSS मध्ये मुलाबाळांसहित सहभागी होतात, झालेले आहेत, काम करतात, ते सगळे अनधिकृत आहेत. आणि अनधिकृत संघटन असो किंवा कुठलाही एखादं म्हणजे योजना, स्कीम किंवा तुमचं काम हे बेकायदेशीर असू शकतं, कायदेशीर असू शकत नाही. आणि उद्या भविष्यात या विरोधात जर कोणी न्यायालयात गेलं तर प्रश्न पडण्यापेक्षा तुम्हाला वेगळं वाटायची गरज नाही, एवढंच मला सांगायचं. जय शिवराय. व्हिडिओ शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि RSS बद्दल नोंदणीकृत नसणे हे बद्दल तुमचं काय मत आहे ते कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.